नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. अंबड इथून म्हणजे जालना जिल्ह्यातून माझा सहकारी रवी मुंडे आपल्या सोबत आहे. कारण रवी हा तिथे उद्या होणारी ओबीसी आरक्षण बचाव एल्गार परिषद किंवा त्याला एल्गार सभा आपण म्हणूया, त्या सभेचं वार्तांकन करणार आहे. आणि ही सभा इतकी महत्वाची आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या काही विलक्षण गोष्टी 2019 नंतर महाराष्ट्र बघतो आहे, त्या विलक्षण गोष्टीतली एक गोष्ट अशी आहे की एकीकडे श्री मनोज जरांगे यांची जी मागणी आहे त्याला सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारची समिती आणि राज्य सरकारची शासकीय यंत्रणा हे कुणबी प्रमाणपत्र कशी देता येतील मराठा बांधवांना ह्यासाठी प्रयत्न करते आहे की ज्यांच्याकडे अशा नोंदी सापडतात त्यांना. आणि दुसरीकडे त्याच सरकारमध्ये सहभागी असलेले एक मंत्री श्री छगन भुजबळ यांचं असं म्हणणं आहे की या आंदोलनाच्या निमित्तानं ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते पुढे बोलताना असं म्हणाले की त्या वडीगुद्रीच्या ब्रिजच्या खाली उभा राहून ते असं म्हणाले आणि त्यानंतरच्या पत्रकार परिषदेतनंही त्यांच्या बोलण्याचा रोख असा होता की श्री मनोज जरांगे यांच्या मागणीतली ही जी गोष्ट आहे की मराठा समाजाला ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांना आरक्षणाचा लाभ व्हायला हवा, त्याला श्री छगन भुजबळ यांचाही आक्षेप नाही. आक्षेप रवी याला आहे की ओबीसी प्रमाणपत्र म्हणजे कुणबी प्रमाणपत्राच्या आडून, आणि ही श्री छगन भुजबळ यांची भाषा आहे म्हणून, सरसकट प्रमाणपत्र म्हणजे मागच्या दरवाजानं ओबीसी समाजाचं आरक्षण कमी करून ते मराठा समाजाला देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि विलक्षण गोष्ट हीच आहे की सरकार एकीकडे म्हणजे सरकारचे प्रमुख मुख्यमंत्री हे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिवछत्रपतींची जाहीरपणे शपथ घेतात आणि त्यांच्यावरती आपला विश्वास आहे असं श्री मनोज जरांगे सांगत असताना त्याच सरकारमधले सहभागी मंत्री मात्र असं म्हणतायत की हे आरक्षण संपवण्याचा प्रयत्न आहे. आणखीन एक विलक्षण गोष्ट अशी आहे की मगाशी तू जे विरोधी पक्षनेत्याचा दौरा टाकलाय त्या दौऱ्यातनं ही गोष्ट स्पष्ट होते आहे की श्री विजय वडेट्टीवार जे काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, ते पूर्वीच्या सरकारमध्ये मंत्री होते, ते सत्ताधारी मंत्र्याच्या खांद्याला खांदा लावून उद्याच्या एल्गार परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. तर आधी तर आपण महाराष्ट्राला हे नीट समजावून सांगू की उद्याची ही सभा कुठे होणार आहे, काय पद्धतीचं नियोजन आहे, किती मोठं मैदान आहे आणि हे मैदान भरून जाईल इतकी संख्येनं ओबीसी बांधव येतील का, आणि येतील तर काय येतील? मुळात राहुल सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे खरं तर काही गोष्टी क्लिष्ट आहेत. म्हणजे सत्ताधारी मंडळी किंवा विरोधक किमान या मुद्द्यावरती आपल्याला या ठिकाणी एकत्रित येताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे विरोधक आणि सत्ताधारी मंत्री उद्या आपल्याला एका व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत. उद्याच्या सभेचा जर आपण आढावा घेतला तर याच्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की ही सभा अंबडमध्येच का आयोजित केली. त्याच्या मागची पार्श्वभूमी ही आहे की ज्याप्रमाणे आंतरवली सराटीमध्ये मराठा आंदोलन झालं, त्याच्या जवळ किंवा त्याच ठिकाणाहून अशी एल्गार सभा होणं, यामागचं प्रयोजन हेच आहे की कुठेतरी आमची देखील ताकद तेवढीच आहे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे. जवळपास आयोजकांच्या दाव्यानुसार 100 एकरचं ग्राउंड तयार करण्यात आलेलं आहे आणि अंबड शहरालगतच, म्हणजे आंतरवाली सराटीपासून जर अंतर आपण घेतलं तर साधारण 22 ते 25 किलोमीटर अंतरावरती ही सभा होणार आहे. सभेचं नियोजन अर्थात जंगी आहे, कारण मोठ्या संख्येने लोक इथे येतील असा दावा आयोजकाकडून केला जातोय. अर्थात प्रशासन देखील तशाच पद्धतीने तयारीला आहे. म्हणजे मराठा आंदोलनाच्या वेळेस किंवा सभेच्या वेळेस 14 तारखेच्या जेवढा पोलिसांचा फौजफाटा होता तेवढाच फौजफाटा या ठिकाणी आहे आणि असणार आहे. साधारण 1,500 पोलीस या ठिकाणी तैनात आहेत. त्या अनुषंगाने मोठाले लाऊडस्पीकर, मोठाली LED, रस्त्याच्या कडेला चोख असा पोलीस बंदोबस्त आहे. संपूर्ण ग्राउंड त्याच पद्धतीचं या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे. एकूणच अंतरवाली सराटीला जी सभा झाली होती त्याच पद्धतीची सगळी व्यवस्था या ठिकाणी आहे. त्यामुळं कुठेतरी त्याच पद्धतीनेच समुदाय येईल असं गृहीत धरून या ठिकाणची तयारी सुरू आहे. आता अर्थात वेगवेगळे मंत्री किंवा ओबीसी नेते हे ऍडिशनल आहेत, कारण मनोज जरांगे यांची ताकद इंडिव्हिज्युअल होती. आता या ठिकाणी सगळी वेगवेगळी मंडळी या ठिकाणी व्यासपीठावर येणार आहेत. अर्थात वेगवेगळ्या जिल्ह्यातून मोठ्या संख्येने आंदोलक या ठिकाणी एकत्रित येण्याची शक्यता आहे. बीड जिल्हा असेल किंवा विदर्भातून असेल, मराठवाडा तर आहेच आहे, विदर्भ असेल किंवा नाशिक, उत्तर महाराष्ट्रातून देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी आंदोलक एकत्रित येण्याची शक्यता आहे आणि मोठ्या प्रमाणावरती येऊ शकतील अशा प्रकारची तयारी देखील या ठिकाणी झालेली आहे.
रवी, बऱ्याच गोष्टी ना मेसेजिंग असते. आता बीडमध्ये ज्या वेळेला श्री जयदत्त क्षीरसागर यांच्या घरातली जी काही जाळपोळ झाली ती पाहण्यासाठी छगन भुजबळ जेव्हा जात होते तेव्हा त्या पुलाच्या खाली त्यांनी उभा राहणं, तिथून पहिल्यांदा जाहीरपणे सरकार विरोधी भूमिका घेणं, की ज्या पुलाच्या खालपासनं ते जे अंतरवली सराटीचं अंतर आहे ते काही किलोमीटर म्हणजे 5-6 किलोमीटर अंतरावरती आहे. तर हा मेसेज पहिल्यांदा श्री छगन भुजबळ यांनी असा दिला की मनोज जरांगे, कारण त्यांची त्या त्या सभेतली भाषा, त्या पत्रकार परिषदेतली, तिथे त्यांनी जे छोटेखानी भाषण दिलं त्या भाषणातली जर भाषा आपण बघितली तर ओबीसी समाजामध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे असं श्री छगन भुजबळ यांचं म्हणणं आहे. आणि जो संख्येनं मोठा समाज आहे आणि त्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारे जे श्री मनोज जरांगे आहेत ते ज्या पद्धतीची भाषा वापरतायत त्या भाषेला कुठेतरी प्रति आव्हान देण्याचा आणि सरकारवरती अप्रत्यक्षपणे दबाव आणून आरक्षण मिळवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे असं श्री छगन भुजबळ म्हणतायत. तर हा मेसेज आहे की वडीगुद्रीच्या पुलाखाली उभा राहायचं, त्याच ठिकाणी ती मोठ्या प्रमाणामध्ये सभा घ्यायची. कारण मी प्रकाश शेंडगे यांच्याकडनं जे काही ऐकले त्यानुसार याही सभेपेक्षा हिंगोलीतली सभा ही राज्यस्तरावरची करायची आणि ती मोठी असावी अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे. म्हणजे त्यांनी जर ठरवलं असतं तर हिंगोलीतच ती राज्यस्तरावरची सर्वात मोठी परिषद आहे ती त्यांनी घेतली असती आणि त्यातनं संख्याबळ दाखवलं असतं. परंतु त्या जालना जिल्ह्यामध्ये की जेव्हा मंडल कमिशन लागू झालं आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री शरद पवार होते त्यांनी जालना जिल्ह्यामध्येच पहिल्यांदा ओबीसीच्या आरक्षणाला मान्यता दिली आणि ते आरक्षण महाराष्ट्रात लागू झालं. त्याच विलक्षण गोष्टीपैकी ती एक विलक्षण गोष्ट आहे की त्याच जालना जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू आहे. आणि म्हणूनच उद्याचा जो काही एल्गार मोर्चा असणार आहे, जी काही सभा होईल, तो मेसेजिंगचा भाग आहे, संख्येपेक्षाही अधिक मेसेजिंग आहे. परंतु तू कसं याच्याकडे बघतो की ओबीसी समाजातले सगळे नेते एकत्रित करायचे, विरोधी पक्षाच्याही मंडळीने तिथं बोलवायचं, तर याच्यातनं फक्त जालना आणि परिसरातल्या मंडळींना मेसेज द्यायचा भाग आहे का हा एक मोठा ओबीसी नेत्यांचं एकजूट एक संघटन आहे आणि ते संघटन कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाही असं सांगायचंय? आणि हे होत असताना तू जेव्हा जेव्हा मनोज जरांगे यांच्याशी बोलला तेव्हा तेव्हा त्यांचा काय प्रतिवाद होता याच्याकडे? खरं तर दुहेरी भूमिका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्थात ताकदीचीच आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं श्री छगन भुजबळ हे बीडला दौऱ्यासाठी गेले आणि तो योगायोग नाहीये, कारण ज्या रोडनं जाणार होते त्याच ठिकाणी अंतरवली सराटीपासून केवळ 1.5 किलोमीटर अंतर आहे. त्या ठिकाणी छोटेखानी त्यांनी सभा घेतली आणि आपली भूमिका पहिल्यांदा त्याच ठिकाणाहून त्यांनी स्पष्ट केली, हे महत्वाचं आहे. 5चे 10, 10चे 20, 20चे 30 अशा प्रकारचे सर्टिफिकेट देऊन सरसकटच्या भूमिकेला त्यांनी स्पष्टपणे त्यावेळेस नकार दिला आणि आपला विरोध असल्याचं त्यांनी त्यावेळेस जाहीर केलं. आता बेस इथं मराठा आंदोलनाचा आहे सुरुवातीचा, आणि त्याच ठिकाणाहून हा मेसेज जाणं महत्वाचं याच्यासाठीच आहे की ऑलरेडी या ठिकाणाहून मराठा आंदोलक एकत्रित आलेले किंवा त्या अनुषंगाने गोदापट्ट्यातून जो हा मोर्चा निघाला किंवा मराठा समाजाची जी मागणी झाली नव्याने, त्याच ठिकाणाहून आपण देखील याला विरोध करायचा, या मागची हीच भावना असावी आणि त्याची सुरुवात छगन भुजबळांनी केली. आणि खरं तर जे बारीक आवाजात अगोदरच नेते बोलत होते किंवा छगन भुजबळांच्या बरोबरीच त्यांची ताकद नाहीये, अशी मंडळी त्या ठिकाणी एकत्रित झाली. कुठेतरी भुजबळांचा मॉरल सपोर्ट त्यांना भेटला आणि मग ही सर्व मंडळी आता एक सुरामध्ये या ठिकाणी आपल्याला सरसगटच्या भूमिकेला विरोध करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अर्थात या अंबड सारख्या ठिकाणाहून, म्हणजे ज्या तालुक्यात हे सगळं झालेलं आहे त्याच ठिकाणाहून आंदोलन करण्याचा किंवा ही सभा घेण्याचं आयोजन करण्याचं कारणच हे आहे की हा जालनाच नाही तर किमान जालन्यातून निघून राज्य पातळीवरती जसं मराठा आंदोलन गेलं या काळातलं, तशाच प्रकारे याच ठिकाणाहून सुद्धा विरोध आहे हे दर्शवणं खूप महत्वाचं होतं, असं त्यांच्या भूमिकेवरून ते आजवरचे आपल्याला दिसत आहे. आणि त्याच भावनेपोटी अगदी आंतरवली सराटीच्या 1.5 किलोमीटर अंतरावरून ती घोषणा होते आणि पुन्हा अवघ्या काही दिवसामध्ये जवळपास, म्हणजे त्याच दिवशी खरं तर सभेचं जाहीरपणे भुजबळांनी सांगितलं होतं की 17 तारखेला अंबडला जमायचंय म्हणून, म्हणजे त्याच दिवशी ऐलान केलं आणि पुढे 25 किलोमीटर अंतरावरती ही आता सभा पार पडत आहे. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की जे लहान सहान नेते होती किंवा स्थानिक पातळीवरची ओबीसी नेते होती, यांचा आता भुजबळांच्या सुरात सूर मिसळलेला आहे
आणि कुठेतरी एकत्रित ताकद दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल. अर्थात राजकीय पुढची गणित त्यांच्या नियोजनात किंवा त्यांच्या डोक्यात असतीलच, त्यात काही हे नाही. मात्र त्या अनुषंगाने कुठेतरी आपली ताकद दाखवण्याचं पण खूप महत्वाची योग त्यांच्यासाठी आहे आणि ते या ठिकाणी दाखवतील. रवी, हे ओबीसी नेत्यांचं मत आहे की मनोज जरांगे असं म्हणतात की आमच्या आरक्षणाला ओबीसीतल्या छोट्या मोठ्या घटकांचा काही विरोध नाहीये. बरेच ओबीसी बांधव त्यांना भेटतात आणि ते म्हणतात की हो, तुम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे. मग काही ठिकाणी त्यांनी सांगितलं की आमच्या मागणीच्या वेळेला त्यांनी कशा पद्धतीनं सक्रिय पाठिंबा दर्शवला. परंतु ओबीसी नेत्यांचं मत असं आहे की हे खरं नाहीये. ओबीसी समाजातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या घटकामध्ये अस्वस्थता आहे. जसं माळी, साळी, कोळी, लिंगायत, त्यातले वाणी वगैरे हा सगळा घटक आहे. यांच्या जातीचा उच्चार करून छगन भुजबळ असं म्हणतात की या लोकांच्या मनामध्ये अस्वस्थता आहे. ती जशी आपलं आर्थिक आरक्षण जाईल तशीच राजकीय आरक्षण जाईल आणि मग महाराष्ट्रातला जो सर्वात मोठा घटक आहे तो पूर्वीही सत्तेच्या केंद्रस्थानी होता. मग छगन भुजबळ असं म्हणाले की 20 पैकी 11 वेळेला तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे होते. हे मांडणी अशी केली जात आहे की मराठा आरक्षणाला जे सुरुवातीला जे 58 मोर्चे निघाले त्या मोर्चाला जो सक्रिय पाठिंबा होता, कारण त्याच्यामध्ये कुणीही ओबीसीतनं आम्हाला आरक्षण द्या असं म्हणत नव्हतं. परंतु आता श्री मनोज जरांगे यांच्या या मागणीच्या निमित्तानं ओबीसी समाजातली जी छोट्या मोठ्या घटकातली अस्वस्थता आहे ती या मोर्चाच्या निमित्ताने समोर आणायचं असं या ओबीसी नेत्यांचं मत आहे. मला प्रश्न हाच विचारायचा आहे की तू ज्या ज्या वेळेला हा प्रश्न मनोज जरांगे यांना विचारला त्या वेळेला त्यांनी या आंबेडच्या मोर्चाकडे कसं पाहिलं एक, आणि मनोज जरांगे जे म्हणतायत त्याही पेक्षा तुला जाणवते का की त्या अंबड तालुक्यातल्या परिसरातल्या सुद्धा ओबीसी समाज घटकामध्ये मनोज जरांगे यांच्या मागणीमुळे एक प्रकारची अस्वस्थता आहे? अतिशय महत्वाचं ही आहे, कारण ही भावना अनेकांच्या मनातली आहे. सर्वात महत्वाचं हे की अगोदरपासूनच मनोज जरांगे यांचं म्हणणंच हे आहे की छोट्या मोठ्या ओबीसी समाजाचा किंवा त्याला आपण विस्थापित समाज म्हणून त्या सर्वांचा आम्हाला पाठिंबा आहे. अगोदर सूर त्यांचा तो आधीपासून आणि आजचा काय तो कायम आहे. पण आज किंवा आज सभेच्या निमित्तानं हाच प्रश्न काही मी स्थानिक नेत्यांना आणि काही ओबीसी नेत्यांना समन्वयकांना विचारला तर त्यांनी हा शुद्ध अपप्रचार असल्याचं त्यांनी ही भावना व्यक्त केली. अर्थात काही सोशल मीडियावरती देखील एखाद्या विशिष्ट ठिकाणी ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगे यांचं स्वागत केलं वगैरे वगैरे आपण बातम्या ऐकल्या आणि पाहिल्या. त्याला सुद्धा त्यांचं ऑब्जेक्शन आहे की काही विशिष्ट आणि अतिशय मोजकी लोक विशिष्ट निमित्ताने त्या ठिकाणी आलेली आहे आणि त्यांनी ते स्वागताचा औपचारिकता पार पाडली. त्याला सरसगट ओबीसींचा पाठिंबा असणं किंवा म्हणणं हे शुद्ध वेडेपणा आहे अक्षरशः, असं त्यांचं म्हणणं आहे. एकूण आपण जर या आपल्या अंबड तालुका, जालना जिल्हा या ठिकाणी असं बघितलं तर बऱ्याचशा खेड्यामध्ये दबक्या आवाजात ही चर्चा असते की कुठेतरी आरक्षणाला आमचा धक्का लागू शकतो आणि त्याच भावनेपोटी ह्याच दबक्या आवाजातली ही चर्चा आहे. त्याच्यामुळे कुठेतरी असुरक्षिततेची भावना आहे हे नाकारता येणार नाहीये आणि त्याच भावनेच्या जीवावरती एवढी मोठी सभा आयोजित केल्या जाऊ शकते आणि त्याला गर्दी होऊ शकते. खरं तर ही गर्दी सुद्धा आपल्याला तेच दाखवणार आहे की अशी भावना आहे. म्हणजे मनोज जरांगे खरंच बोलतायत का की तसं नाहीये वास्तविक, हे पाहण्याचं सुद्धा आपल्याला उद्या संधी आहे. म्हणजे याचं उत्तर आपल्याला नक्कीच उद्या मिळणार आहे उद्याच्या गर्दीवरती. आता एक मोठा समाज असा देखील आहे की ज्यांना सुरक्षितेची हमी वाटते, कायदेशीर दृष्ट्या आपण सुरक्षित आहोत असा मानणारा देखील एक वर्ग आहे. त्याच्यामुळे त्यासाठी प्रदर्शन करण्याची गरज नाही असा एक ओबीसीतला समाज मला या ठिकाणी असा दिसतोय. ते प्रोटेक्शन आपल्याला आहे, त्याच्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही असा सुद्धा वर्ग आहे. मात्र ते एक मोठं आव्हान असणारे ओबीसी नेत्यांना की त्यांना कुठल्या प्रकारे हे समजावून सांगितलं पाहिजे, त्यांची भावना ओबीसी नेत्यांची हा एक आहे. दोन पटल आहेत या ठिकाणी. आपण जर बघितलं की श्री मनोज जरांगे यांचं जे म्हणणं अगोदरपासूनच आहे ते आता या क्षणापर्यंत आपण त्यांची काही प्रतिक्रिया जाणून घेतली नाही आजच्या सभेवरती, नेमकी उद्याच्या सभेवरती. तर त्यांचं अगोदरपासूनची हीच भूमिका आहे मनोज जरांगेंची की मला सामान्य ओबीसींचा पाठिंबा आहे. हा विरोध हा फक्त विशिष्ट राजकारण्यांचा आहे आणि अर्थात त्यांनी छगन भुजबळांचं नाव घेऊन त्यांच्यावरती टीका देखील केलेली आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळणार आहे. आणि मात्र रवी, मी आपला हा बदलावळीचा एपिसोड रेकॉर्ड करायच्या आधी
वेगवेगळ्या जिल्ह्यातनं याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला की उद्याच्या सभेसाठी कोण जाणार, कारण मला हे बघायचं होतं की याच्या मागे समता परिषदेचे कार्यकर्ते आहेत का, की ज्यांनी या सभेला अधिक गर्दी व्हावी यासाठी काही सक्रिय सहभाग घेतलाय. सरप्राइझिंगली मला जे काही फीडबॅक मिळाले त्यानुसार ओबीसी समाज घटकातल्या बऱ्याच मंडळींनी उत्स्फूर्तपणे निधी संकलन करून या सभेला जाण्यासाठीच्या वाहन व्यवस्था केलेल्या आहेत. म्हणजे एक प्रकारे कायदेशीर संरक्षण आहे असं मानणारा जो तू म्हणतोय तसा जरी वर्ग असला तरी त्यातल्या बहुतेक जणांना असं वाटू शकतं की आता जी काही संख्या वाढत चालली आहे, कारण छगन भुजबळ काय म्हणाले की सुरुवातीला 5,000 प्रमाणपत्र होती, मग ती 8,000 झाली आणि कालच्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये तर आम्हाला 14,000च सांगितली. आता नंतर तो आकडा वाढतच चाललेला आहे. सो एक प्रकारची जी एक प्रकारची जी असुरक्षिततेची भावना आहे ती भावना लक्षात घेऊन उत्स्फूर्तपणे लोक या सभेमध्ये सहभागी होतील. तर मला तुला हे विचारायचं आहे की ती उत्स्फूर्तता तू जर इतर काही जिल्ह्यातल्या मंडळींची बोलला असशील तर तुला असं जाणवतं का की सर्व दूर लोक उत्स्फूर्तपणे, जसं मराठा या मोर्चामध्ये उत्स्फूर्तपणे लोक सहभागी झाले. कालही आपण बघितलं की मनोज जरांगे यांच्या करमाळ्यातल्या सभेच्या वेळेला पहाटे 4 वाजेपर्यंत लोक जमलेले होते. तर ती उत्स्फूर्तता लोकांच्या मनात आहे कारण भीती आहे, असं आहे? हे खरं आहे, कारण काही अंशी समजा खरं तर आपण त्याला अशिक्षित म्हणू किंवा असा एक मोठा वर्ग असेल किंवा सामान्य खेड्यामध्ये राहणारा एक वर्ग असेल, तर त्या वर्गाची लगबग आपल्याला या ठिकाणी जमण्यासाठीची पाहायला मिळते. मला जी माहिती मिळाली ती बुलढाणा जिल्हा असेल किंवा बीड जिल्ह्यातल्या खेड्यापाड्यातून काही लोक स्वयंस्फूर्तीने गाड्या करून या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करत आहेत. माझी काही स्थानिक लोकांशी जी चर्चा झाली त्याच्यावरून मला ते ऐकायला मिळालं आणि प्रत्यक्ष देखील माझी अनेकांशी मुलाखत झाली. त्यामुळे हा वर्ग सुद्धा या ठिकाणी एकत्रित येण्याचा प्रयत्न करेल. मी मागवाशी जे म्हणलं तेच मी थोडंसं क्लिअर करेल की बुद्धिजीवी किंवा विशिष्ट सुशिक्षित असा समाज आहे की ज्यांना ही भावना जरी असली की कायदेशीर दृष्ट्या आपण प्रोटेक्टिव्ह आहोत किंवा फार काही त्रास त्याच्यामध्ये होण्याची शक्यता नसली तरी एक मोठाही वर्ग आहे की ज्याला कुठेतरी असुरक्षिततेची भावना होती आणि हीच भावना कॅप्चर करण्याचं काम ओबीसी नेते असतील, ओबीसी समन्वयक असतील आणि अर्थात आपण नाव घेतलं की समता परिषदेसारखी संघटना आहे, त्यांचं सुद्धा तसं योगदान आहे असं म्हणावं लागणार आहे. कारण मराठवाड्यात फारसे सक्रिय नसले तरी काही प्रमाणामध्ये ओबीसी आंदोलनाच्या भोवती एकवटलेली समता परिषदेचे जे समन्वयक आहेत ते देखील या सभा यशस्वी करण्यासाठी एकत्रित आलेले पाहायला मिळत आहेत. बुलढाणा जिल्हा, औरंगाबाद जिल्हा असेल किंवा जालना जिल्हा असेल किंवा बीड जिल्हा असेल, या ठिकाणाहून लोक एकत्रित आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे आणि तशी समन्वयकांची भावना आहे आणि ती तयारी सुरू आहे. राईट. रवी, एक शेवटचा मुद्दा आपण आणि आता थांबूया. या सभेला कोण उपस्थित राहतं आहे हे जसं महत्वाचं आहे तसंच या सभेला कोण उपस्थित राहणार नाही हेही महत्वाचं आहे. या ज्या जाळपोळीच्या महाराष्ट्रानं घटना घडल्या त्या बीड जिल्ह्यात बघितल्या. तोही बीड जिल्ह्याचा रहिवासी आहे. तुला बीड मधलं राजकारण पूर्णपणे माहिती आहे. त्या राजकारणाचे वेगवेगळे पदर गेल्या 2-3 विधानसभा निवडणुकीमध्ये आणि खुद्द गोपीनाथ मुंडे हयात होते तेव्हाही महाराष्ट्रानं बघितलेले आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्या जाट घटकाचे उमेदवार गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात उभा करायचे आणि कोणी कितीही नाकारण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातला जात घटक हा राजकारणातला सर्वात सक्रिय असा भाग आहे. सो अशा वेळेला पंकजा मुंडे यांचं त्याच्या काही सोशल मीडियावरती पोस्ट व्हायरल होत आहेत उद्याच्या मोर्चाच्या निमित्ताने, सभेच्या निमित्तानं. तिथं पंकजा मुंडे यांचा मोठा फोटो असणं हे फार सिग्निफिकंट आहे, कारण पंकजा मुंडे ह्या गोपीनाथ मुंडे यांचा वारसा चालवतात. गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्रातले, खरं तर छगन भुजबळ आणि गोपीनाथ मुंडे अशी तुलना करणं अप्रस्तुत आहे, परंतु ओबीसीतला सर्वात मोठा नेता म्हणून गोपीनाथ मुंडे यांची ओळख होती. जो माधव प्रयोग झाला त्या माधव प्रयोगातले वंजारी समाज घटकाचं मोठं नेतृत्व गोपीनाथ मुंडे यांनी केलं. अशा वेळेला उद्या पंकजा मुंडे यांचं उपस्थित राहणं किंवा न उपस्थित राहणं याला खूप सारे पदर आहेत. तो प्रश्न क्रमांक 1, या क्षणापर्यंत तुझ्याकडे माहिती आहे का की पंकजा मुंडे उद्याच्या सभेला येणार आहेत? आणि समजा त्या उपस्थित राहिल्या तर तुझं काय आकलन आहे, कारण तू स्वतःच बीड जिल्ह्यातला रहिवासी आहेस, जरी तू जालन्यात रिपोर्टिंग करत असला तरी त्या उपस्थित राहिल्या तर त्याचा काय परिणाम होईल आणि त्या नाही उपस्थित राहिल्या तरी त्याला कसं बघितलं जाईल? अत्यंत महत्वाचा हा प्रश्न आहे, कारण मला जर माहिती मिळाली की या क्षणापर्यंत तरी त्यांची अधिकृत असा दौरा ठरलेला नाही आहे. पण सर्वात महत्वाची बाब ही आहे की कुठलाही संयोजक किंवा आयोजक आहेत ते कुठल्या नेत्याला विचारल्याशिवाय त्यांचा फोटो बॅनरवर लावत नाहीत. त्याच्यामुळं त्यांनी
त्यांच्याशी संपर्क करून किमान एवढी तर परवानगी मिळवलेली आहे की या बॅनरवरती त्यांचा फोटो असेल. आता निमित्त काय असेल मला हे नाही सांगता येणार की त्या या सभेला येतील का आणि नाही येणार तर सर्वात महत्वाचं हे की येण्याचे खूप मोठे फायदे आहेत किमान ओबीसी बांधवांसाठी किंवा इथली जी मंडळी आहे ओबीसी नेते. एक मोठा फॉलोअर्स आहे त्यांचा हे मान्य करावं लागणार आहे आपल्याला आणि तो ओबीसी समाजाशी निगडीत असणार आहे आणि त्यामुळे त्या इथे असणं या सभेची कुठंतरी ती सभा मोठी होण्यासाठी खूप फायद्याचं ठरणार आहे. पण या बाबतीमध्ये जर आपण थोडा अंदाज घेतला तर सरकारी पातळीवरती पंकजा मुंडे इथे असणं हे काहीसं अवघडल्यासारखं सरकारसाठी सुद्धा होऊ शकतं किंवा ते मानलं जाऊ शकतं. त्यामुळे अर्थात तो निर्णय त्यांचा असणार आहे तिथे येण्याबद्दल. मात्र या क्षणापर्यंत ते येणार आहेत का हे कन्फर्म नाही. बाकी सर्व नेते मंडळी आहेत जसे श्री छगन भुजबळ असतील, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील, जानकर असतील, ही सगळ्या मंडळींचे दौरे आलेले आहेत. त्यांचं नियोजन ठरलेलं आहे ते कुठे येणार, किती वाजता येणार वगैरे. मात्र पंकजा मुंडेंचं अजून काही निश्चित नाहीये. पण ते नसण्याचं मी जे मागाशी म्हणालो की ते नसण्याचे हे फायदे आहेत की ही जी मागणी आहे किंवा जी आर रद्द करणे किंवा ओबीसी मध्ये समावेश होऊ न देणे त्या मागणीला पाठबळ मिळण्यासाठी काहीतरी त्रास होऊ शकतो. हे संघटन कुठेतरी वेगवेगळं आहे किंवा एकजूट नाहीये हा कुठेतरी मेसेज जाऊ शकतो त्या नसण्याने. अर्थात असण्याचा हा फायदा होऊ शकतो त्या मंडळींसाठी की आम्ही सर्व एक आहोत आणि अर्थात आमचा त्याला विरोध असणार आहे. आणि पंकजा मुंडे यांची भूमिका यापूर्वीची जरी आपण ऐकली ती सर्वपक्षीय नेत्यांची जी भूमिका आहे तीच त्यांची आहे. कुठेही ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्रपणे मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही त्यांची मागणी आहे. पण प्रत्यक्ष सभास्थळी येऊन ही ती मागणी मांडणं हे त्यांना पॉलिटिकल किती महत्वाचं आहे हे आता ते उद्याच्या सभेनंतरच आपल्याला कळणार आहे. राईट. आणि म्हणूनच तर आपण मधली ओळ घेतो. किती आपण या 22 मिनिटांमध्ये किती सगळे नवीन पदर, नवीन अर्थ आपण सांगितले. पंकजा मुंडे यांचं असणं नसणं, सत्ता म्हणजे सत्तेमध्ये सहभागी असलेल्या मंत्र्यांचं तिथं असणं, विरोधी पक्षनेत्याचं तिथं असणं. आणि एक गोष्ट आहे की कुणी कितीही म्हटलं आणि आपण असं म्हटलं की नाही असं घडत नाहीये, तरी ही वस्तुस्थिती नाहीये की ओबीसी समाजातल्या आरक्षणाची मागणी झाल्यापासून जी एक प्रकारची अस्वस्थता ओबीसी नेत्यामध्ये आहे आणि त्यांना असं वाटतं की ती ओबीसी समाजामध्ये पण आहे. सरकारनं कितीही खुलासा केला की हे खोटं आहे, जसं शंभूराज देसाई म्हणाले, नंतर शिक्षण मंत्र्यांनी तो खुलासा केला की छगन भुजबळ जे बोलतायत ते तसं नाहीये, सरसकट आरक्षण देण्याचा प्रयत्न नाही वगैरे. पण त्याच्यावरती मला वाटत नाही की ओबीसी समाजातला सर्व समाज घटक हा त्याच्यावरती विश्वास ठेवेल, कारण त्यांचे नेते काहीतरी वेगळं सांगतात. त्यामुळे अशा वेळेला असं जर आपण मानून चाललो की नाहीये महाराष्ट्रात सगळं आलबेल आहे, तर तसं अजिबात नाहीये. महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजामध्ये आणि मराठा समाजामध्ये एक प्रकारचा सध्या तरी एका मुद्द्याला घेऊन संघर्ष सुरू आहे आणि त्या संघर्षामध्ये उद्याच्या नेत्यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष असेल की ते काय पद्धतीची भाषा वापरतात, त्यांचा रोख कुणाकडे असणार आहे. जर सरसगटचा त्यांना असं वाटतं की सरसगटच्या निमित्ताने एक मोठा जात घटक आरक्षणाचा लाभ देऊन ओबीसीच्या आरक्षणावरती त्यांच्यावरती अन्याय करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या सगळ्या प्रश्नासाठी उद्याचा जो मोर्चा आहे तो फार महत्वाचा आहे. या मोर्चाच्या निमित्तानं जे मुद्दे येतील ते मुद्दे महाराष्ट्र पुढचा कसा असेल, मी जे काही म्हणतोय त्यातला मतितार्थ प्रेक्षकांच्या लगेच लक्षात येईल, तो कसा असेल त्याची उद्या नांदी असणार आहे. आणि म्हणूनच मी रवीनं जे काही उत्तम अशी मांडणी केली की ती सभा एक माजी आमदाराचे चिरंजीव सध्या त्या सभेच्या नियोजनेमध्ये, त्या मोर्चाच्या नियोजनामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहेत. तर या माजी आमदारांच्या चिरंजीवापासून ते महाराष्ट्र राज्याचे मंत्री इथपर्यंत या सगळ्याकडं सगळ्यांचं लक्ष असणार आहे आणि पुढचा महाराष्ट्र कसा असेल त्या दृष्टीने उद्याचा दिवस महत्वाचा असेल. सो थांबूया आपण रवी. उद्याची सभा झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण त्या सभेचं विश्लेषण करूया आणि बघूया की पंकजा मुंडे तिथे येतात का आणि त्या आल्या तर त्या काय बोलतात. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जर काही कमेंट्स असतील तर त्या जरूर टाका. आमचा प्रयत्न हा आहे की महाराष्ट्रात जे काही सुरू आहे ते अत्यंत वस्तुनिष्ठ पद्धतीनं महाराष्ट्रासमोर मांडण्याचं. बाय रवी, टेक केअर. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.